आसाव किल्ला हा पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळ एक लहान पण ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला किल्ला आहे. ह्याची उंची 1070 फूट असलेला हा किल्ला व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता. तर या किल्ल्याचे बांधकाम भीमराजन नंतर गुजरात सुलतान, पोर्चुगीज, मराठे चिमाजी अप्पाने 1727 मध्ये जिंकला आणि शेवटी 1818 मध्ये इंग्रजांनी ताबा घेतला. तर चला पाहूया किल्ल्याची रचना. मजबूत तटबंदी, प्रवेशद्वार, टोपांसाठी वापरलेला लाकडीचा ट्रॅक, अनेक पाण्याच्या टाक्या. तर मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्यासोबत लास्टला काय घडलं पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. बनवून ठेवलेत ज्याच्याने आपल्याला माहिती पडते की आपण बरोबर रस्त्यावर चाललोय पुढे. जर तुम्ही मुंबईला राहत असले तर तुम्हाला विरारपासून बोईसर ही ट्रेन पकडायची. बोईसर ट्रेनची तिकीट होतात 15 रुपये. तर स्टेशनला पोचल्यानंतर आपल्याला नवापूर साईडून टमटम भेटते. तर टमटम शेअरिंगचे घेते 20 रुपये पर पर्सन. तर टमटम पकडून आपल्याला पोचायचं बारीपाडा विलेज. तर ही बारीपाडा विलेज आसावा फोर्टचा बेस विलेज आहे. तिकडून आपली ट्रेकिंग स्टार्ट होते. तसं जागेवर दुर्ग आसावा बोर्ड लावलेला असतो. तर नमस्कार मित्रांनो, मी हितेश कदम स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या झिंगाट सफरवर. आसावा किल्ल्यावर कसं पोचायचं ते तुम्हाला आधीपासून माहिती देत आलोय आणि कसं पोचायचं, किती कॉस्ट होतो, म्हणजे किती पैसे लागतात या आसावा फोर्टवरती पोचायला, तर ते सगळं तुम्हाला माहितीच पडलं असेल. तर आता चला, हे आपण आता बारडीपाडा या गावात आहे आणि आपल्या मागे आहे तो आसावा फोर्ट. तर या आपल्या आसावा फोर्टला आपण ट्रॅक करणार आहे. आणि जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, आपण कळसुबाई ट्रॅक केलेला, पण जसं कळसुबाईचा ट्रॅक हार्ड होता, या तसं नसणार, या खूप मीडियम लेवलचं ट्रॅकिंग असणार आहे या फोर्टवरती. तर चला सुरुवात करूया. तर आपल्याला इकडं अजून पुढं आल्यावर दुसरा बोर्ड भेटतो, दुर्ग आसावा. तर असं मध्ये छोटा पूल बांधलेला आहे. तर या पूल पार करून आपल्याला जायचं असतं आणि पायवाट एकदम मातीचा आहे. असं इकडून रेतीचा जो पायवाट होता तो इकडे येऊन संपतो आणि आता आपला जो मातीचा पायवाट आहे तो चालू होतो. तर मित्रांनो, जागेवर असं पायवाटेवर असे बोर्ड लावलेले आहेत दुर्ग आसावा. त्याच्याने आपल्याला सोपं पडणार ट्रॅक करायला आणि जो पण आला नवीन या सिंगल असला तो भटकणार नाही जागेवरून, त्याला बरोबर रस्ता माहिती असेल वरती जायचं. तर मित्रांनो बघा, असं छोटासा पायवाट लागलाय. तर थोडे अंतरावर ना अशा पायवाटेला अशा व्हाईट कलरच्या खडूनी नाही तर पेंटनी ॲरो बनवून ठेवलेत, ज्याच्याने आपल्याला माहिती पडते की आपण बरोबर रस्त्यावर चाललोय पुढे. अरे तेच असं वाटलं कोणीतरी पकडली माझ्या वाटायला. तर मित्रांनो, जो वरती टोपा व्ह्यू आहे ते तुम्हाला बघायला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, हे याच्यासाठी लावलंय की तुम्हाला पण कळावं, या दिसावं माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे दाखवायचा. म्हणजे जर मी आपला मान इकडं वळवली तर इकडच्या वस्तू दिसतील, इकडं वळवली तर इकडच्या वस्तू. तर त्याप्रमाणे जे मी बघतोय ते तुम्हाला पण दिसावं म्हणून मी हा पॉईंट ऑफ व्ह्यू लावला आहे वरती टोपा. तर जर तुम्हाला असं बघायला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा की हां असा व्ह्यू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण राहून द्या. तर मित्रांनो, आपण डोंगर
50% चढलेलं आहे आणि 50% चढल्यानंतर आपल्याला काय या प्रकारे रस्ता लागला आहे आणि या रस्ता एकदम बोलतात का की 80 डिग्री 90 डिग्री असा पाय वाटा पुरा. तर आपल्याला हे चढताना दम या थकवा पण जास्त लागू शकतो. आणि असा विचार करू नका की पावसाळा आहे तर पाणी घेऊन मतलब नाही. मी बोलतो पाणी घेऊन या, पाण्याची बॉटल घेऊन या. मी बोलतो कुठे ना कुठे तुम्हाला गरज लागणारच ते पाण्याच्या बॉटलचं. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता आपल्या मागे आहे तो असावा फोर्ट आहे आणि इकडं असा बोर्डिंग होता. पण त्या बोर्डिंग मला वाटतं की हवा जास्त चालल्यामुळे तो उद्ध्वस्त झाला आहे. आणि तर आपण नेमका फोर्टवरती पोचलो आहे आणि वरती गेलो बघूया कसा वरचा नजारा आहे आणि एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आपण टॉपवर पोचलेले आहेत असावा फोर्टच्या आणि आम्ही बारी पाडावरून लगभग 1 वाजता ट्रॅक चालू केलेला आणि आता वाजलेत 2. तर आम्ही नेमकं 1 तासात नाही तर 1.5 तासात आम्ही ट्रॅक पुरा कंप्लीट केलेला आहे. आता वरती थोडा एक्सप्लोर करूया. जे पण महाराजांचे तोप आणि जे आहे सगळं ते बघूया काय काय आहे. आणि किती मी पण पहिल्यांदा आलो तर एवढं काय माहिती नाही, पण तुम्हाला दाखवून काय आहे वरती. आपण पाठे पाहिलं की जसं आपण एंट्री घेतो मेन गेटवरून, गेट तर नव्हता पण बोलतात ना एंट्री पायवाट होता, तिकडं आपल्याला तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे टोपं पाहायला भेटतात. थोडे म्हणजे असं गंज लागलेलं आहे पण अजून पण तसेच थट्ट उभे आहेत जागेवरती. आणि त्या साईडून आल्यावर या साईडला आपल्याला एक पाण्याची टाकी मोठी बांधलेली आहे. कारण की त्या टायमाला जे इकडं वरती राहायचे लोक त्यांच्या उपयोगासाठी जे पावसाचं पाणी पडायचं ते या टाकीमध्ये जमा व्हायचं आणि ते लोक आपल्या डेली यूजसाठी वापरायचं. आणि असा बोर्ड लावला आहे बांधव टाकी. तर मित्रांनो मगाशी आपण बघितला पाण्याची टाकी. तर या पाण्याची टाकी आपण ही अशी शिडी त्या टायमाला बनवलेली आहे. तर या शिडीने आपण उतरले आणि आता पाणीच्या टाकीमध्ये जास्त पाणी साचलं नाही कारण की मला वाटतं की इकडे जास्त पाऊस पडला नसेल. तर मित्रांनो जसं की आपण बघितलं त्या साईडला आपल्याला ती मोठी विहीर होती, म्हणजे मोठा पाण्याची टाकी बांधलेली होती. आणि तिकडून या साईडला आले तर आपल्याला इकडं 2 छोटे छोटे पाण्याची टाकी दिसतात. तर आताच जे गडावरती आलेले ते त्याला पोरांनी साफसफाई केली आहे पाण्याची टाकी त्यावाल्या. तर आता थोडा साफ झालं आहे. तर पाऊस पडेल ना ही पाण्याची टाकी परत भरेल आणि ही आपण पिण्यासाठी वापरू शकता. मित्रांनो आपल्या मागे असा वास्तूचे अवशेष असा बोर्ड लावला आहे आणि बघूया वास्तूचे अवशेष म्हणजे काय आहे. इकडं असं थोडंसं आहे पण इकडं मला दिसत नाही की नेमकं काय आहे इकडं. आणि जसं की इकडं बघितलं 1 आणि 2 अशी पाण्याची टाकी बनवलेली आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण आसावा फोर्ट एक्सप्लोर केलेला आहे आणि आता वाजले 4 आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे. तर पाऊस जोरात पडायच्या आधी आपण खालती उतरून घेऊया, कारण की शंभू शंकराचं नवरनाथ गगन गाजलं, शिवबाराचं राजाचं. कारण की जास्त पाऊस पडायला लागला तर आपल्यासाठी अडचणी पण वाढतील उतरायसाठी. आताच मी सरकत उतरतो. तर चला खालती भेटूया डायरेक्ट. मित्रांनो, आपण फायनली आपल्या बेस विलेजमध्ये पोहोचलेले बारीपाड्यामध्ये आणि आजचा ट्रॅक आपला इकडेच चालला आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या आणि पुढचं ट्रॅक कोणचं करायचं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. यायचं आमच्यासोबत तर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करू शकता. तर माझी आयडी आहे फ्रेंडचा फंडा. आणि जर मी कुठल्या ट्रॅकला नेक्स्ट ट्रॅकला जाणार असलं मी तिकडे अपडेट देणार. आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असलं तुम्ही मला DM करू शकता, नाहीतर मेसेज करू शकता आणि आपण सोबत ट्रॅक करूया. आणि तर आजचा व्हिडिओ इकडंच संपवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा चॅनलला. त्याच्याने मला मोटिवेशन भेटत राहील पुढच्या ट्रॅकसाठी. आणि या व्हिडिओ आपण इकडे संपवूया. चला.